नमस्कार मित्रांनो, फ्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 35. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सोनार इंडस्ट्रीमध्ये आनंदाचे ढोल वाजत होते. कारणही तसंच होतं ना. ड्रीम सिटी प्रोजेक्ट सोनार यांना मिळाला होता आणि हे यश फक्त आणि फक्त आराध्याचं होतं. सकाळी 9 वाजेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन ड्रीम सिटीचे ऑनर रजत कुमार आणि CEO विनय कुमार यांनी त्यांचा बहुचर्चित प्रोजेक्ट ड्रीम सिटी याचे टेंडर सोनार इंडस्ट्रीला देण्यात आल्याचे जाहीर केले. यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आराध्याने आणलेले ते CCTV फुटेज अभिने सगळीकडे व्हायरल केले होते. पण आराध्याने सांगितल्याप्रमाणे राणे बिल्डर्सच्या मानसी राणे यांनी आमच्या कर्मचाऱ्याला फसवून धमकावून त्यांच्याकडून आमचे लीगल डॉक्युमेंट्स बळकावले, हेही त्या न्यूजमध्ये स्पष्ट केले. कारण आराध्याने मिस्टर माने यांना या प्रकरणातून आपण सुखरूप बाहेर काढू अशी शाश्वती दिली होती. आता एवढी नाचक्की झाल्यावर राणे बिल्डर्सच्या उद्योगावर त्याचा परिणाम होणार नाही तर नवलच. CCTV फुटेज प्रमाणे अजून एक न्यूज टीव्हीवर सोशल मीडियावर धडकत होती. ती म्हणजे राणे बिल्डर्सचे शेअर धडाधड पडले होते आणि त्यांची संस्था या सर्व प्रकरणामुळे डुबायला आली होती. असो, त्यांना त्यांची शिक्षा तर मिळाली, पण कुठेतरी अभिला माहीत होते की ती दोघं बाप बेटी मानसी राणे आणि मधुकर राणे हे शांत बसणाऱ्यातील मुळीच नाही. ते नक्कीच फाईट बॅक करतील आणि त्यामुळे अरुण आणि अभिची बाकी माणसं त्यांच्यावर नजर ठेवूनच होती. सकाळपासून अभिचा फोन सारखा खणानत होता. शुभेच्छांचा वर्षाव होत होता अख्ख्या सोनार इंडस्ट्रीवर. आदित्य म्हणाला, भाई कुठे आहेस तू? कॉंग्रॅच्युलेशन बडी, बिकॉज ऑफ यू वी हॅव अ ग्रेटेस्ट प्रोजेक्ट एव्हर. अभिला कळकळून मिठी मारत आदित्यने त्याचे अभिनंदन केले. अभि म्हणाला, नो आदी, इन दिस प्रोजेक्ट माय पार्ट इज लाईक सिक्वर. ओनली बिकॉज ऑफ मिस आराध्या वी हॅड दिस प्रोजेक्ट. हर extraordinary work, her attitude, her skill, her talent, and you know the best part is the way she presents herself in front of everyone. It's just amazing, just amazing. अभिला कुणाबद्दल तरी भरभरून बोलताना आज आदित्य पहिल्यांदा बघत होता त्याला, आणि तेही चक्क एका मुलीबद्दल. आदित्यचा तर विश्वास बसत नव्हता की हा माझाच भाई आहे ना. दाल में कुछ काला है आदित्य जी, या फिर पूरी दाल ही काली है. आदित्यच्या कानात कोणीतरी कुजबुजलं. मुझे भी ऐसा ही लगता है. अभिकडे बघत आपल्याच विचारात बोलून गेल्यावर त्याने मागे वळून पाहिले तर विकासराव एक्झॅक्ट त्याच्या पाठमोरे होते. आदित्य म्हणाला, अरे डॅड, तुम्ही कधी आलात? विकासराव म्हणाले, जेव्हा तू तुझ्या भाईकडे बघून विचारात गुंतला होतास ना तेव्हा. अभि अजूनही आराध्याच्या कोशात होता. इथे हे दोघे काय खिचडी शिजवत आहे याचा त्याला सांगपत्ता नव्हता. फक्त एकटक त्याच्या कॅबिनच्या खिडकीतून बाहेर बघत आराध्याला आठवून गालातल्या गालात हसत होता. विकासराव म्हणाले, तू पण तोच विचार करतो आहेस का जो मी करतोय? एव्हाना विकासरावांमधला SCP प्रद्युम्न बाहेर आलेला. कुछ तो गडबड है आदित्य. बोटाची तर्जनी हलवत त्यांनी आदित्यला साथ घातली. आदित्य म्हणाला, मुझे भी यही लगता है सर. असे म्हणत पलीकडून त्याचाही दयारूपी प्रतिसाद आला. दोघांनीही एका अमानिश नजरेने एकमेकांकडे बघून हसायला सुरुवात केली आणि त्यांच्या हसण्यामुळे आराध्याच्या कोशात गेलेला तो पुन्हा आपल्या जगात परतला. अभि म्हणाला, डॅड केव्हा आलात? त्या दोघांच्या हसण्यानं तंद्री भंगलेल्या अभिने विकासरावांना प्रश्न केला. विकासराव म्हणाले, तेव्हाच जेव्हा तू खिडकीतून बाहेर बघत गालातल्या गालात हसत होता. विकासरावांनीही गालातल्या गालात हसत त्याला उत्तर दिले. पण इकडे अभिसाहेबांची मात्र धादा तिरकीट उडाली आणि मुद्दाम ट्राउझरच्या पॉकेटमध्ये हात घालत इथे तिथे पाहण्यात व्यस्त झाले. जणू त्यांना काही समजलेच नाही. अभि म्हणाला, नाही, ते ॲक्च्युली काय बोलतील अभिसाहेब? शब्द सापडतील तर खरे ना. विकासराव म्हणाले, असू द्या असू द्या राजे, इट्स ओके. कसं आहे ना, तुम्ही एवढं मोठं यश संपादन केलंय, कुणाचीही अवस्था अशी होणारच. आय अंडरस्टँड. विकासरावांनीही त्याची मजा घेण्याची लहर आली होती. अभि म्हणाला, नो डॅड,
द क्रेडिट ऑल गोज टू मिस. अभि पुढे काही बोलणार तेवढ्यात विकासरावांचे शब्द त्याच्या कानी पडले. विकासराव म्हणाले, आय नो मिस आराध्या राईट. विकासरावांनी प्रश्न करताच त्याने हसतच वर खाली मान करून त्यांना प्रतिसाद दिला. आदित्यने तर फक्त कॅबिनमध्ये असलेल्या काउचवर रेलून बघ्याची भूमिका घेतलेली होती. विकासराव म्हणाले, अरे कालपासून आपल्या अभिच्या मुखात एकच नाव आहे, ते म्हणजे मिस आराध्या. बिचारीला केवढ्या उचक्या लागल्या असतील. विकासराव अभिला हसत होते आणि त्यांना पाहून पॉकेटमध्ये हात घालून उभ्या असलेल्या अभिने एका हाताची पहिली 2 बोटे कपाळावर घासत हलकेच आपल्या ओठांच्या कडा एक साईडने रुंदावल्या. विकासराव म्हणाले, बरं मी ज्या कामासाठी आलो होतो ते तर राहिलंच की. अभि, अरे आराध्याचा मेल आला होता की ती 3-4 दिवस येणार नाही म्हणून. नाशिकला गेली आहे ती. मेलमध्ये तिने फक्त इमर्जन्सी असं मेन्शन केलंय. विकासराव एक वाक्य जसे अभिसमोर बोलत होते तसे त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलत होता. अभि म्हणाला, व्हॉट? बट मला काहीच कसं बोलल्या नाहीत त्या. चेहऱ्यावर काहीसे त्रासिक भाव आणून विकासरावांकडे बघून अभि बोलतो आणि हे दोघेही त्याच्याकडे हाताची घडी घालून काहीसे आश्चर्याने बघत होते. अभि म्हणाला, आय मीन असं कसं जाऊ शकतात? एक मेल टाकून काहीतरी कॉल वगैरे करण्याची पद्धत आहे की नाही? जराशी सावरासावर करत त्याच्यावर रोखलेल्या नजरांना नजर देत अभि उत्तरला. आदित्य म्हणाला, स्ट्रेंज, मलाही काही बोलली नाही आराध्या. नाही तर अशी कधी जात नाही इन्फॉर्म न करता. आपल्याच विचारात आदित्य बोलतो. विकासराव म्हणाले, पण मला वाटलं तिने तुला किंवा अभिला याबाबत कल्पना दिली असेल. त्या दोघांकडे बघून विकासराव बोलले. आदित्य म्हणाला, नाही डॅड, मला तिचा एकही कॉल किंवा मेसेज नाही. अभि म्हणाला, आणि नाही मला. अभि आपले दोनही खांदे उडवत म्हणाला. विकासराव म्हणाले, इट्स ओके बॉईज. बघा तिने ऑफिशियली मेल केलाय ना, मग झालं तर. सो यू बोथ कंटिन्यू युअर वर्क. बाय, सी यू इन द इव्हनिंग. एवढे बोलून विकासराव अभिच्या कॅबिनमधून बाहेर पडले आणि मागोमाग आदित्यही. अभि म्हणाला, मला न माहिती देता न सांगता ह्या जाऊ कशा शकतात? रागाने लालबुद्ध झालेल्या त्याने जोरानेच आपल्या हाताची मूठ टेबलवर आदळली. इकडे आराध्या बसमध्ये बसून खिडकी बाहेर बघत विचार करत होती. आराध्या मनातच म्हणाली, मी ॲटलिस्ट अभिंना इन्फॉर्म करून यायला हवं होतं का? शिट, बाबांच्या नादात सारंच काही विसरले. आदित्यला पण इन्फॉर्म करायचं जमले नाही. यार, आद्या तर मला कच्चं खाईल आणि डेव्हिल त्याचा तर काहीच नेम नाही. काय करतील माझं? गॉड हेल्प मी. ती तिच्या विचारात होती की तेवढ्यात तिचा फोन रिंग झाला. आदित्य कॉलिंग बघून तिने एक आवंडच गिळला आणि कातरत्या हाताने हळूच स्क्रीनवरील ग्रीन मार्कवर एक बोट प्रेस करत कॉल रिसीव्ह केला. आदित्य म्हणाला, मूर्ख आहेस का तू? असं कोणी करतं का? बावळट, नाशिकला का जात आहेस? ॲटलिस्ट एक कॉल करावासाही नाही वाटला का तुला? काही प्रॉब्लेम होता तर मीही सोबत आलो असतो ना. आणि ह्यावेळी तर हद्दच झाली. काकाही मला काही बोलले नाही तुझ्या तिथे जाण्याबाबत. नाहीतर ते मला कॉल करून नेहमी सांगता तुला सुरक्षित बसमध्ये बसवायला. पण नाही, ह्यावेळेस त्यांचाही कॉल नाही. आणि आपले तोंड तर अशा वेळेला शिवलेले असते नाही का? एखाद्याचा भडाभडा बोलून राग काढून मोकळा झाला आदित्य आणि एक मोठा श्वास घेत चेअरवर जाऊन बसला. आराध्या म्हणाली, झाली तुझी बुलेट फायरिंग? संपला सर्व स्टॉक की अजून आहे बाकी काही? बोलू आता मी प्लीज. फोनवरील त्याचा अवतार बघून तिने शांततेत घेत त्याला समजावले. आदित्य म्हणाला, एवढाच काय त्याचा प्रतिसाद? आराध्या म्हणाली, अरे सकाळी सकाळी मम्माचा कॉल आला. पप्पांना मायनर अटॅक आला होता. आता आणले त्यांना घरी. कालच डिस्चार्ज देण्यात आलं आहे हॉस्पिटलमधून. सो मम्मा बोलली कुणालाच बोलू नकोस आणि तू एवढी लवकर ये. कसं आहे ना, विनाकारण तुम्हा सर्वांना फरफट नको म्हणूनच म्हणाली ती. सो आता मी बसमध्ये आहे. पुणे सोडलंय मी केव्हाच. हेवांना संगमनेर पाशी असेल. हार्डली 2 तासात पोहोचेल नाशिकला. जाम टेन्शन आलंय रे. एवढं बोलून ती थांबली. आदित्य म्हणाला, ओके, पण पर्क केलं ना शेवटी. आता बाबांना आणि आईला काय सांगणार? तो डंबो, अजित आणि माझी ड्रॅकुला
दोघेही धुवून काढतील मला. काकूंनी ॲटलिस्ट मला तरी कळवायला हवं होतं. आधीच डोकं जाम केलंय भाईने आणि आता त्यात काकाची कंडिशन ऐकून तर मन लागेना. त्याने पुन्हा तिच्यावर तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. आराध्या म्हणाली, अभि का? काय केलं त्यांनी? ते ठीक आहे ना? काही डिफिकल्टीज तर नाही ना आल्या आहेत त्या प्रोजेक्ट रिलेटेड? तिने एकसाथ त्याच्यावर अनेक प्रश्नांचा भीडमार केला. आता आदित्यला पण तिची खेचायची लहर येते, कारण अभिबद्दल बोलताना तिचीही एक्साइटमेंट सेम त्याच्यासारखीच होती हे त्याला जाणवले. आदित्य म्हणाला, होल्ड ऑन, टेक अ डीप ब्रीथ. आणि तू कधीपासून त्या डेव्हिलची काळजी करायला लागलीस? आपोआप आदित्यच्या भुवया वर झाल्या आणि ओठही किंचित रुंदावले. इकडे हिने हळूच आपल्या डोक्यात एक टपली ठेवत जीभ हलके दाताकाळी चावली. नको तिथे काळजी उतू जाते तुझी आराध्या, असे म्हणून मनातल्या म्हणत स्वतःला शिव्याही देत होती. आराध्या म्हणाली, अरे नाही, ते असंच सहज विचारले तुला. आदित्य म्हणाला, नाही ग, ॲक्च्युली तू अचानक नाशिकला गेल्याचे कळाले ना, तर मग काय झाला साहेबांचा स्फोट. आतला ज्वालामुखी भडकला त्याच्या. सकाळपासून मागे लागल्या साऱ्यांचा. एक जण तर फाईल घेऊन त्याच्या कॅबिनच्या आत गेला आणि पत्रवाड्या घेऊन बाहेर आला. खूप दया आली होती त्याच्यावर. जाऊन सांगावसे वाटत होते त्यांना. हम उस देश के वासी है जिस देश में डेविल की दहशत है. यावर मात्र थोडा वेळ का होईना आराध्या स्ट्रेस फ्री झाली आणि खळखळून हसली. आदित्य म्हणाला, हसतेस काय? कॉल कर त्या तुझ्या डेव्हिलला. आदित्यच्या वाक्यातील तुझ्या या शब्दाने ती जरा चमकलीच आणि मनात विचारही घेऊन गेला की खरंच असं कधी झालं तर. आदित्य म्हणाला, काय ग, कुठे हरवली? आदित्यने तिचा अंदाज घेत मुद्दामून तिला असा प्रश्न विचारला. आराध्या म्हणाली, अजून कुठे हरवणार तुझा भाई सोडून. बोलण्याच्या ओघात बोलून गेली खरी, पण आता आदित्य काय बोलेल ह्याची कल्पना करून डोकं बधीर झालं होतं तिचं. आदित्य म्हणाला, त्याच्या आश्चर्यकारक स्वरात. आदित्य म्हणाली, अरे नाही म्हणजे करते मी कॉल, डोंट वरी, माझं चुकलंच जरा. बरं ठेवू मी फोन? तिने काही त्याला उमगण्याच्या आत कॉल आवरता घेतला. आदित्य म्हणाला, हो चालेल, काळजी घे, काकांची पण आणि तुझी पण. मी घरी गेलो की करेल कॉल तुला. बाय, सी यू सून. त्यानेही हलकेच हसून फोन ठेवला. आदित्य मनातच म्हणाला, शायद आप दोनों तरफ बराबर लगी है, मला डॅडशी बोलावे लागेल. मनातल्या मनात प्लॅनिंग करून साहेब निघाले विकासरावांच्या भेटीला. इकडे आराध्या मनातच म्हणाली, खरंच आदित्य म्हणाला तसं झाले तर तुझा डेव्हिल माझा. खरंच तिला तिच्याच विचाराचे आश्चर्य वाटले आणि तेच गोड विचार डोक्यात ठेवून थोडा वेळ का होईना तिने डोळे मिटले. आराध्याला जाग आली तेव्हा नाशिक 5-10 मिनिटाच्या अंतरावर असेल. सगळीकडे एक नजर फिरवून तिने मोबाईलमध्ये आपले डोके खुपसले आणि मनातच बोलली, डेव्हिलला कॉल करू की मेसेज? जाऊ दे, मेसेजेस करते. आराध्याने मेसेज टाईप करायला घेतला, रिस्पेक्टेड सर, आणि पुन्हा खोडला आणि मनातच म्हणाली, रिस्पेक्ट काय रिस्पेक्ट? डेव्हिल आहे तो. हा विचार आराध्याने मनातून काढून टाकला आणि पुन्हा नव्याने मेसेज टाईप करण्यास सुरुवात केली. डिअर अभि, याक नको. डिअर वाचून विनाकारण काहीतरी गैरसमज करून घेतील ते. पण मी का लिहित होते डिअर अभि? आराध्याला तिच्याच विचाराचे कुतूहल वाटत होते. तिने मेसेज टाईप केला, इट्स एमर्जन्सी रिलेटेड टू पप्पा, सो सॉरी फॉर युअर इनकन्व्हिनियन्स अँड थँक यू फॉर ग्रँटेड माय लिव्ह. असा मेसेज टाईप करून तिने अलगद सेंड ऑप्शनवर आपलं एक बोट प्रेस केलं. इकडे ऑफिसमध्ये दोनही हातात डोकं गच्च धरून बसलेला अभि मोबाईलच्या कर्कश आवाजाने भानावर आला. अरुणचा कॉल होता. महत्त्वाचे बोलून त्याने कॉल आवरता घेतला. अन क्षणात त्याला मोबाईलवर आलेल्या आराध्याच्या मेसेजची नोटिफिकेशन नजरेस पडली. क्षणाचाही विलंब न करता त्याने तो मेसेज ओपन करून वाचण्यास सुरुवात केली. तो मेसेज वाचून त्याला संतुष्टी पण मिळाली आणि सोबत थोडी भीतीही. काय होईल पुढे बघूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.